सकाळ सकाळ कीर्तनाला जायचं म्हणून घास कापायला आले. घास कापलाय. आता चाललोत घरी. खुरपायचं आजच्या दिवस कॅन्सल ठेवलं. थोडाच कापायचं होतं घास म्हणून म्हणलं चला मी कापू लागते म्हणजे पटकन उरकन. आज आमची तर कालाचं कीर्तन आहे आणि वावरात आल्यावर काही ना काही हातात असतंच हा भोपळा. कालवणाला कवळा कवळा भोपळा पण चालवलाय. सकाळ सकाळ वावरात आलं की छान वाटतं. कांदेन बिंदेन ऊस निम्मा झाला आहे खुरपून. निम्मा राहिला अजून. चांगल्या 5-6 सऱ्या राहिल्यात. पण आता ते आहे ना 1-2 दिवस रोज उली करून काढावं लागते. कारण दुपारी ऊन पण लय पडते. येऊशी वाटत नाही वावरात. आणि सर्दीमुळं घासा नुसता घरघर करून राहिला आहे. एक तर आजारी पेशंट आहे आणि काम तर केल्याशिवाय पर्याय अशी झाली गंमत आता. आणि आले मी आज गाडीवरच पटकन. म्हणलं चला नाहीतरी मी वावरात यायचं म्हणलं गाडीवरच येते म्हणून. आता पै जीवावर येतं. तर मालकाने आणली छोटी गाडी आणि मी आणली मोठी गाडी. चला मग जाऊ घरी. ब्लॉगला कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा. कोणत्या महाराजांचं कीर्तन आहे तुम्हाला पुढं कळणच. आणि आपले महाराष्ट्राचे प्रसिद्ध महाराज आहेत आज कीर्तनाला. घरात रोज ही काळी चिमणी येऊन इथं हे करते, आरशात बघते. मी माझ्या धावपळीच्या जीवनात या 7-8-10 म्हणजे चांगल्या महिन्यापासून मी हिला बघितलंच नव्हतं की येते की नाही. पण आज परत ही इथं येऊन बसलेली आहे. तर बघा ही आरशात कशी बघते. आरशाला टोचा मारते. हिचा रोजचा नित्यनेम झाला एक. ही आरशात येऊन बघितल्याशिवाय जातच नाही. तर कमेंट करून नक्की सांगा काळी चिवत आहे आणि कशामुळं येत असं बरं ही रोज घरात. तर प्रत्येकाला काहीतरी हे असतंच की कशात तरीसाठी म्हणजे काही आल्याने काही शुभ असतं, काही अशुभ असतं असं म्हणतात. तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही काळी चिमणी रोज माझ्या घरात येऊन आरशात बघते. नेमकं हेचं माझं काय असं हे असन की ही इथं येऊन आरशात डोकते बघते. किती वेळ आरशाला टोचा मारते. किती म्हणजे मुक्या चित्रावांना पण सुद्धा हे असतं ना. तर मला हिचं खूपच विशेष म्हणजे चांगलंच विशेष वाटते किंवा आरशात येऊन ही रोज का बघत असेल. तर बघा मी तिच्या जवळ गेले तर ती उडून गेली. तर लालाचं कीर्तन झालं आणि नंतर मग प्रसादाची वेळ. तर सगळे रांगेत प्रसादाला बसलेले होते. प्रसाद घ्यायची तयारी चालली आणि बोला कुंडलिका झाल्यावर मग काय जेवायचं आहे का नाही. जेवण केल्याच्यानंतर मग अचानक एक फोन आला. म्हणलं चला तिकडं जावं लागेल. तर म्हणजे जायला एवढं काही अर्जंट नव्हतं. पण शेजारची मुलगी डिलिव्हरी झाली, त्याला मुलगा झाला. मग गेलोच होतो तिकडं. आवरलेलं होतं, साडी बिडी घातलेली. तर म्हणलं चला मग अचानक जाण्यापेक्षा म्हणजे घरी जाऊन जाण्यापेक्षा असं शिकून इकडं जाऊ आहे की नाही. तसंच तिकडं आलो.
तेच गावात आलं तर जावई दारातच उभे होते. जावायला म्हणलं पार्टी का काय बोल ऐका जावायच्या ह्याच कॉलमध्ये. जावई आता पेढे का पार्टी? कस काय बाळाती कीर्तन बी झालं आणि कामात काम. अचानक फोन आला कीर्तनात गेल्यावर का शेजारची मुलगी ना ती डिलेवरी झाली. तर येता येता म्हणलं चला लगेच बाळ पण बघून येते. येता येता तिकून पण आलो. तर आता आलोय घरी. आता वाजलाय 1 म्हणजे 1:15 वाजलाय. 1:30 वाजता आलायचे. आता रोजचा आपला उद्योग आहे का नाही. आता जायचं आहे खुरपायला. गहू पण गोळा करायचा आहे, खुरपायचं आहे पण. मग नेमकं आता रानात जाऊन कोणतं काम होतं आहे ते पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. चला मग तोपर्यंत बाय. फायनली झालं खळं. काल गोळा केलं होतं पण ते काही शूट नाही केलं. तर गहू बघा कसे येतं. उन्हात तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही, चमकत आहेत का काय. पण गहू खूप छान झाले आणि ठोकर पण आहेत, मस्त येतं. इथं ऊसातच होता, तुम्ही तर पाहिलं होता 2-3 वेळा ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं. आणि 5-5.5 गोण्या झाल्या आता. तर त्या मानाने चांगल्या झाल्यात. गहू काय एवढा दाट नव्हता पण रगट होता उंबीला. तर गहू खूप छान झाला, झडला चांगला. आणि आत्ताच खळं झाले, जस्ट मशीन गेले, भराभरी करून ठेवली. आणि म्हणलं चला आता आहे ना, मालक गेलेत घरी गायांना घासाचं वजं घेऊन. तोपर्यंत इथंच खुरपाव. सकाळी जेवण नव्हतं केलं, काहीच नाही. कारण मशीन आलं तसेच आले. पण आता गोण्या रस्त्यावरच टाकलेले, त्याच्यामुळं म्हणलं त्यांना मागं येऊपर्यंत आपलं खुरपाव हळूहळू. तर चला मग आता राहिल्यात एवढ्याच 4-5 साऱ्या या खुरपीनं गरजेचं आहे. तिकडून 2 राहिल्यात. पण सगळं निर्मळ केला आणि थोडंच कशाला ठेवायचं. थोडंसं राहिलं तर तेच लय घाण दिसत असतं. तर म्हणलं चला आता तेवढं एकदा खुरपून घेऊ. तर चला मग भेटू पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.